राजवीरला आत्ता सांगितलं नसतंस तरी एक ना एक दिवस त्याला कळलंच असतं ना. आणि तेव्हा कदाचित आत्तापेक्षा हाताबाहेर गेली असती परिस्थिती. असं नाही का तुला वाटत? नाही माई, तरी तरी असं व्हायला नको होतं. कदाचित मी त्यांना नीट समजावू नाही शकलाय. हे बघ, असं काही नाहीये मनवा. तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे. तो राग पटकन येतो आणि आपण काही करू शकत नाही त्याला. माझंही तू मनाला नको लावून घेऊस. अगं, उलट तुझे आभार मानायला हवे. अगं, तुझ्यामुळे नंदावर, या घरावर आलेलं संकट टळलं. अगं, तू नंदाचं आयुष्य वाचवलंस. मला मान्य आहे ती या सगळ्यातनं सुखरूप सुटली, पण आता काय? तिने किती मनाला लावून घेतलंय तुम्ही बघितलं ना. काका काकू पण म्हणत होते ती नीट खात पीत नाहीये, सतत चिडचिड करते. मला खूप काळजी वाटते तिची. खरंच टेन्शन येतं मला. आणि तिने स्वतःला कोंडून घेतलेलं. माई, मला भीती वाटते या सगळ्याची खूप. हे बघ मनवा, तिची थोडी घालमेल होणारच. मी समजावल्यावर तिला समजेल, ऐकेल माझं ती. तू आता अजिबात काळजी करू नकोस. राहिली गोष्ट या घराची. अगं, तुझं लग्न होण्याआधी सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला होती. मोहन इथे राहायचा नाही, घरात एकमेकांशी कोणी बोलायचं नाही. पण तुमचं लग्न झालं आणि हळूहळू सगळ्या गोष्टी बदलल्या. घरामध्ये संवाद वाढला. तुझ्यामुळे सगळेजण एकत्र जेवायला बसायला लागले. कधी नव्हे ते सण साजरे व्हायला लागले. हे सगळं मनवा तुझ्यामुळे. तू या घराला घरपण परत मिळवून दिलंयस. त्यामुळे तू कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नकोस. आणि ते म्हणतात ना, घराचे खांब मजबूत असले की घर मजबूत राहतं. मनवा, तू या घराचा एक महत्वाचा खांब आहेस. तूच खचलीस तर कसं होईल? मला खात्री आहे यापुढे लवकरच सगळं नीट होईल. घरात सगळे गुण्यागोविंदाने राहतील. बरं, तुला शाळेत नाही जायचं का? नाही, मला बाहेर पडावंसच वाटत नाहीये. मनवा, असं नको करूस. घरातल्या गोष्टींचा तुझ्या कामावर परिणाम नको व्हायला. तू शाळेत गेलीस ना की मुलांमध्ये तुझं मन रमेल. जा, बरं वाटेल तुला. थँक्यू मॅडम. ओके देन, मग आपण पुढची प्रोसिजर चालू करूया. येस. बाकी सेल्स आणि मार्केटिंगचे डिटेल्स मी तुम्हाला मेल करेनच. ओके. सी यू सून. नक्की. सी यू. या. एवढा वेळ झाला तरी मनवाचा फोन किंवा मेसेज कसा नाही आला? हॅलो, हा राजवीर बोला. कुठे आहात तुम्ही? मी आता शाळेत चालले. एवढा लेट? हो, ऍक्च्युली मी जाणार नव्हते, पण मग माईच म्हणाल्या की जा शाळेत. म्हणून मग मी सुद्धा विचार केला की उगाच घरच्या गोष्टींमुळे मुलांचं नको ना नुकसान व्हायला. परीक्षा पण तोंडावर आली आहे. आज लंचला बाहेर जाऊया? सॉरी राजवीर, पण मी आता ऑलरेडी उशिरा चालले शाळेत, त्यामुळे आज अवघड आहे. आपण नंतर कधीतरी जाऊया ना प्लीज. ठीक आहे. सॉरी. नाहीच. ओके, तुम्ही शाळेत जा, आपण नंतर बोलू. ओके, बाय. शाळा. पोचले? अर्जंटली येऊन भेट मला. पंधरा सक 90, 15 साता 500, 15 आठा 20, 15 नव 35, 15 दहा 150. गुड आफ्टरनून ताई. गुड आफ्टरनून. ताई, काय ग, किती उशीर झाला? आम्ही कधीपासून वाट बघतोय.
आय एम सॉरी, मला उशीर झाला आज यायला. ताई तू आज आम्हाला कविता शिकवणार आहे ना? हो शिकवणार आहे ती, पण त्याआधी सगळ्यांनी 15 ते 20 चे पाढे 5-5 वेळा लिहायचे. पाढे पाठ व्हायला हवे आज, कळलं ना? चला लिहा. काय मॅडम, आज शाळेत यायचा मूड नव्हता वाटतं. ऍक्च्युली मी येणारच नव्हते आज शाळेत. का बरं वाटत नाहीये का? नाही, तसं नाही आहे. अच्छा, कळलं. नंदाच्या बाबतीत जे काय घडलं त्यामुळे ना? अजूनही सगळं नीट नाही झालं उलट सगळं वाढतच चाललं. म्हणजे आता काय झालं? मी ऍक्च्युली राजवीरना सांगणार नव्हते जे काही झालं ते, पण नाईलाज झाला माझा आणि मला सांगावं लागलं. तरी मला वाटत होतं की राजवीर शांतपणे ऐकून घेतील, समजून घेतील, पण सगळं उलटच झालं ग सखी. राजवीर खूप चिडले आणि रागाच्या भरात त्याने नंदावरती हात उचलला. काय? जिजूंनी हात उचलला? अगं पण तू तर मला फोनवर असं काही म्हणाली नाही. काय सांगणार होते तुला आणि कसं सांगणार होते? माझं मलाच काही कळत नव्हतं. खरं तर या सगळ्यामध्ये नंदाला आधाराची खूप गरज होती आणि राजवीने तिला समजून घ्यायला हवं होतं, पण सगळंच उलट झालं. मानवा, होईल सगळं नीट. तू नंदाशी बोलून बघ ना एकदा. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती खूप हर्ट झाली आहे ग सखी. खूप चिडली आहे माझ्यावरती. कोणाशीच बोलत नाही, धड खातपीत पण नाहीये ती. आणि महत्वाचं म्हणजे लग्नानंतर नंदा कधीच फार मोकळेपणाने माझ्याशी बोलली नव्हती. पण हल्ली ती माझ्याशी नीट बोलायला लागलेली, छान मोकळेपणाने बोलायची. पण आता मी राजवीरना सगळं सांगितलंय त्यानंतर तिने माझ्याबद्दल खूप गैरसमज करून घेतलाय बा. मानवा, परिस्थिती कठीणच आहे आणि आपण कठीण परिस्थिती जितकी सावरायला जाऊ ना तितकी ती आणखीन बिघडत जाते आणि गैरसमज वाढतात. त्यामुळे मला असं वाटतं की सगळं नीट होण्यासाठी वेळ देणं हाच एक चांगला पर्याय. घरच्यांना सावरायला वेळ दे, सगळं नीट होईल आणि माझी खात्री तू सुद्धा सगळं व्यवस्थित करशील. चला मॅडम, नाहीतर मुलं आता ओरडतील आमचा वेळ फुकट वाया घालवताय म्हणून. काय मग झाले पाढे लिहून? ठीक आहे, मग मी आज तुम्हाला केशव सुतांची तुतारी कविता शिकवणार आहे. सो मी कविता म्हणते आणि माझ्या मागे मागे तुम्ही म्हणा. एक तुतारी द्या मजा आणूनी, एक तुतारी द्या मजा आणूनी, कुंकीन मी जी स्वप्राणाने. कुंकीन जी मी स्वप्राणाने. बाबा. हा बाबा बोला. काय रे, बिझी आहेस का? थोडासा बिझी आहे, पण तुमच्याशी बोलू शकतो. बोला ना, काय झालं? नाही नाही, बिझी असशील तर असू दे, तू तुझं काम कर. मी सहजच फोन केला होता. हो बाबा बोला ना, काय झालं? काय नाही रे, घरी बसून कंटाळा आला होता आणि त्या कंटाळावर एक उपाय सुचला म्हणून तुला फोन केला. काय झालं बाबा, असं का बोलताय? नितीश, तुझ्यावर कामाचा लोड असतो, तुझी धावपळ होते. नाही म्हणजे सुष्मिता आहे तुझ्या बरोबर, पण ती पण कुठे कुठे बघणार ना. म्हणून मी विचार करत होतो की तुझ्या कंपनीमध्ये अकाउंट्स किंवा इतर काही काम असेल तर ते मी करू शकतो. अहो मस्करी करताय का माझी? अरे मस्करी नाही करत आहे, मी सिरियसली सांगतोय. बाबा काही पण काय बोलता. नितीश, बाबा मी घरी आल्यावर बोलतो तुमच्याशी. आता ठेवतो फोन. हो हो हो, तू तुझं काम कर, आपण नंतर बोलू. बरं, हा वेळेवर जेवून घे. ओके? हो बाबा, बाय बाय. काय हो, तुम्ही बरे आहात ना? आधी त्यांनी हे सगळं एवढं हिमतीने उभं केलं, त्याच्यावर कामाचं प्रेशर असेल. आता मी थोडी मदत केली तर ते प्रेशर कमी होईल. मग काय हरकत आहे सांग? नाही, एकतर नितीश तुम्हाला कुठलंही काम करू देणार नाही, आणि जरी तुम्ही केलं तर तुम्ही काम कमी आणि गप्पा जास्ती माराल. हे नाही हं. कामाच्या बाबतीत मी किती सिरियस आहे तुला माहिती आहे. आणि खरंच घरी बसून कंटाळा येतो मला. तुम्हाला कामच हवंय ना. अहो मग मला नाही का सांगायचं?
किचन मध्ये ना वरच्या फळीवरती डबे आहेत, ते मला काढता येत नाहीत, हात नाही पोचत, जरा काढून द्या ना. हा काय? कंबर लचकली ग. हा नाही, मी एखादं काम सांगितलं ना की असं होणार, तुम्हाला मला ठाऊकच आहे, माहितीये मला. बरं बरं, देतो काढून. सांग कुठले डबे काढायचे. नंदा, जेवून घे बरं. नको मला. नंदा, कालपासून तू जेवली नाहीयेस. त्रास होईल तुला. माई, मला त्रास झाला तरी कोणाला काही फरक पडतो का? अगं, सगळ्यांना फरक पडतो. सर्वात लहान आहेस तू, सगळ्यांची लाडकी आहेस, सगळ्यांचा जीव आहे तुझ्यावर. सिरियसली माई, या घरात जर मी कोणाची लाडकी असते, कोणाचा माझ्यावर जीव असता, तर असं गुढीपाडव्याच्या दिवशी दादाने मला थोबाडीत नसती मारली. चांगली सुरुवात करून दिली आहे नवीन वर्षाची. बघ, असं बोलू नकोस. हे बघ माई, मी शांत बसले होते तर मम्मा पप्पा मला समजावत होते की बोल. आता मी बोलतीये तर तू म्हणते की हे बोलू नको, ते बोलू नको. तुम्ही सगळ्यांनी ना आता एक काम करा, तुम्ही कोणीच माझ्याशी बोलू नका, मला एकटीला सोड. नंदा, हे बघ, अन्नावर राग काढायचा नाही. 2 घास खाऊन घे बरं. आणि हे बघ, उपाशी राहिलीस ना तर त्रास होईल आणि चिडचिड होईल. माई, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मला नकोय जेवायला, प्लीज तू जा इथून. ठीक आहे, तू जा म्हणतेस ना तर जाते मी. पण मी काय म्हणते ते एकदा ऐकून तर घे. मला मान्य आहे, राजवीरने असा तुझ्यावर हात उचलायला नकोच होता. पण मला सांग बरं, कुठल्या भावाला हे सगळं कळल्यावर वाईट वाटणार नाही? तू विचार कर, तू राजवीरच्या जागी राहून काय केलं असतंस? तुला सुद्धा राग आलाच असता ना? माई, तुम्हाला फक्त ओरडला असता ना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण त्याने माझ्यावर हात उचलण्याची खरंच काही गरज नव्हती. अगं, मी म्हटलं नाही का, त्याने हात नकोच होता उचलायला. त्याचा स्वभाव तुला माहिती आहे ना. एकतर तू हे सगळं न सांगता केलंस आणि त्याच्यापासून लपवून ठेवलंस. मग त्याला कळल्यावर राग नाही का येणार? माई, तू दादाची बाजू पटवून द्यायला आलीयस का इथे? आपण या विषयावर नको बोलूया. आधीच दादा वहिनी दोघेही माझ्या डोक्यात गेले. आता मनवानी काय केलं? अगं, उलट तू तर तिचे आभार मानायला हवे होतेस. माई, तू प्लीज इथून जा, मला झोपायचंय आता. हे बघ, आधी जेवून घे, मग हवी तेवढी झोप. माई, नकोय मला. नाही, मी तुझं काही एक ऐकणार नाही. खाऊन घे बरं. ठीक, माई, घे. कशी झाली भाजी? आवडली ना? घे. अगं, घे ना. तू दे मी खाते. चला, आजचा वर्ग संपला. सगळेजण सांभाळून घरी जा आणि रस्ता नीट क्रॉस करायचा. काय? गुड. बाय. उद्या भेटूया. हा, बघ मनवा, तू शिकवल्यावर कविता लगेच पाठवते मुलांची. अगं हो, अर्थ नीट समजावून सांगितलं ना की मुलं पण इंटरेस्ट नाही. सखी, आई कशी आहे ग? खूप दिवस झाले आमचं बोलणं नाही झालं, भेटणं नाही झालंय. आठवण काढत असते तुझी. कधीतरी फोन कर तिला. हो, करते. बरं, ते सगळं जाऊ दे. मी काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेव. घरी सगळं नीट होईल आणि नंदा सुद्धा या सगळ्यातनं बाहेर पडेल. तिला बिचारीला खूप त्रास झालाय काय सगळ्यात. राजवीर, तुम्ही इथे कसे काय? तुमची मीटिंग होती ना? राजवीर, मी काय विचारते, तुम्ही कसे काय आलात? तुम्हाला घेऊन जायला आलोय. तुमची मीटिंग होती ना? झाली ना. जीजू, कसे आहात तुम्ही? आय एम गुड. निघायचं म्हणू? अगं, बघतेस काय? जा ना. अगं, पण हे सगळं. अगं, मी आवरते. जा तू. तू कशी जाणार? मी जाईन रिक्षेने, तू जा. बाय. बाय. निघायचं? मला कळत नाहीये, तुम्ही अचानक कसे काय आला? तुमच्या मीटिंगचं काय?
सांगितलं ना, संपली. नक्की मला घेऊन जायचंय म्हणून तुम्ही मीटिंग सोडून नाही ना आलात? ऍक्च्युली तुम्हाला सरप्राईज द्यावंसं वाटलं म्हणून आलो मी. आठवण आली तुमची. आणि मीटिंग असो किंवा काही असो, तुमची आठवण आली तर मी कुठूनही कुठेही येऊ शकतो. राजवीर, आवडलं नाही ना मी सरप्राईज दिलेलं? असं म्हणाले का मी? सरप्राईज खूप आवडलं आणि तुमची सरप्राईज द्यायची स्टाईल पण आवडली. पण असं तुम्ही अचानक आलात ना म्हणून विचारलं. अचानक आलेलं आवडलं नाही. असं म्हणाले का मी? अचानक सरप्राईज काय एवढंच म्हणायचंय मला. गाडीत बसा, सांगतो. या. राजवीर, आता तर आपण घरी पोहोचलो. आता तरी सांगा, तुम्ही अचानक कसं काय सरप्राईज दिला आज? सरप्राईज नाही, मी ठरवलंय आजपासून तुम्हाला सोडायला आणि घ्यायला येणार. काय झालं? बायको नेहमी तुम्हाला जवळ हवी असते ना तुमच्या? हं. राजवीर, मला पण असं वाटतं की मी कायम तुमच्या बरोबर असावा. मग कशासाठी हे सगळं? ऑलरेडी तुम्हाला कामाचं एवढं प्रेशर असतं, मग कशा लोकांत माझ्यासाठी धावपळ करताय? आणि समजा उद्या तुम्हाला माझ्यामुळे ऑफिसला जायला उशीर झाला किंवा एखादं काम सोडून यावं लागलं तर मलाच नाही आवडणार. डोंट वरी, मी करेन मॅनेज. अहो पण कशाला? मी येच आहे ना रिक्षाने. मी सांगितलं ना, करेन मॅनेज. मग काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण मी काय म्हणते, एखाद्या दिवशी समजा तुमचं काम लवकर संपलं तर या ना मला घ्यायला. पण असं रोज रोज नको, असं बरं नाही दिसत ना. का बरं नाही दिसणार? मी आलो तर तुम्हाला आवडणार नाही का? नाही, तसं काही नाहीये. मग कसं आहे? तुम्हाला माहितीये शाळेतल्या मुलांना मी का आवडते? ते माझं एवढं का ऐकतात? कारण मी त्यांना त्यांच्यातलीच एक वाटते. ते मी सांगेन ते सगळं करतात. मी म्हणाले अभ्यास करतात. त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक छोटी गोष्ट माझ्याबरोबर शेअर करतात. कारण खरंच त्यांना मनापासून मी त्यांची ताई वाटते. पण मी रोज असं समजा गाडीने आले, गाडीने गेले ना, तर त्यांना मी त्यांची ताई नाही वाटणार. कदाचित आमचं नातं सुद्धा आधीसारखं नाही राहणार. आणि मला ते नको आहे. तुम्हाला माहिती आहे ना, मला आयुष्यभर त्यांची मनवाताईच बनून राहायचंय. तुम्ही आज जसं सरप्राईज दिलं ते खरंच मला खूप आवडलं आणि ते यापुढेही आवडेल. पण सरप्राईजच राहू देत ना, त्याची गंमत कशाला घालवायची? जायचं आता? मनू, आपल्या नात्यामध्ये जर तुमची शाळा येत असेल ना, तर दवे मला लवकरात लवकर काम पूर्ण झालेलं पाहिजे. हो, हवं तर फॅक्टरीची मॅन पॉवर वाढवा. घरी येऊन पण ऑफिसची कामं चालूच आहेत का? नाही, हे जरा महत्वाचं होतं म्हणून. चला जेवून घेऊ. हो. मी आहे खाली, या. राजवीर, जरा बोलायचंय तुमच्याशी. बोला. नाही म्हणजे आपलं सकाळी याविषयी बोलणं झालं, पण बोलणं जरा अर्धवटच राहिलं. बोला. राजवीर, मला माहिती आहे तुम्हाला माझं बोलणं नाही पटणार, पण प्लीज एकदा माझ्यासाठी शांतपणे ऐकून घ्या प्लीज. आपण सगळे एका घरात राहतो, प्रत्येक सुखदुःख शेअर करतो राजवीर. मग अशा वेळेला एखाद्याच्या मनात आपल्याच घरातल्या विषयी राग असेल किंवा वाईट मत असेल तर याचा त्रास प्रत्येकाला नाही का होणार? तुम्ही स्पष्ट बोलला तरी चालेल. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरात जे काही झालं त्याचा नंदाला खूप त्रास झालाय, तुम्हाला माहिती आहे. आणि मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं, ती नीट खात पित नाहीये, कोणाशी नीट बोलत नाही. ती स्वतःला खूप त्रास करून घेते या सगळ्याचा. जे काही झालं ते तिच्यामुळे झालंय, त्याला ती रिस्पॉन्सिबल आहे, मी नाही. मी कुठे म्हणते की तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात?
पण तुम्ही सगळ्यांसमोर तिच्यावरती हात उचलला. तिला तो तिचा अपमान वाटला असेल आणि तुम्ही जर आता जाऊन तिच्याशी नाही बोललात ना तर तिच्या मनात तुमच्याविषयी राग आणखीन वाढेल. मनवा, तुम्हाला माहिती आहे अशा गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. पण राजवीर, मला फरक पडतो. मला नाही आवडणार तुमच्यात आणि नंदामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर. एकाच घरात राहून तुम्ही एकमेकांशी नीट बोलणार नसाल तर. ती तुमची लहान बहीण आहे. तुमच्या मनात तिच्याबद्दल प्रेम असायला हवं, राग नाही. राजवीर, प्लीज एकदा बोलाल तिच्याशी. भूक लागली आहे, जेवण घे. या.